तर मंडल कमिशननं दिलेलं आरक्षण कोर्टानं अजूनही स्वीकारलेलं नाही असं जरांगे पाटील यांनी म्हटलं। शांततेत आंदोलन करा, उद्रेक करू नका असं देखील यावेळेला जरांगे पाटील यांनी आवाहन जे आहे ते मराठा संघटनांना केलं। कमिशनला जे काम सांगितलं होतं ते मंडल कमिशनने केलं नाही। 90 ला जे मंडल कमिशनने आरक्षण दिलं त्यांनी पण इंग्रजाच्या जनगणना घेतली। 1923 ची जनगणना ओबीसीची जातीची यादी उचलली आणि जशाल तसं आरक्षण देऊन टाकलं। सर्वे नाही, मागासपणा सिद्ध केला नाही, कायद्याच्या चौकटीत बसते काही हेही नाही आणि सुप्रीम कोर्टाने ते आरक्षण सुद्धा स्वीकारलेलं नाही। कारण इंदिरा साहनीचं जजमेंट सांगतंय 50% वर गेल्यावर मराठ्यांचा असू नाही तर कोणाचा असू या देशातलं आरक्षण टिकणार नाही। तसंच मंडल कमिशन आणखीनही स्वीकारलेला नाही। शुक्रवारी सरकारनं आदेश काढलाय, महाराष्ट्रातल्या एकाही महसूलच्या कर्मचाऱ्याने सुट्टीवर जायचं नाही। कारण 20 जानेवारीच्या आत त्यांना काही करून सगळ्या नोंदी सापडायच्यात आणि सापडाव्याच लागणार आहेत। तितकं आपण धारेवर धरलेलं आहे। तिथं जाऊन शांततेत नुसत्या मांड्या जरी घातल्या तरी दुसऱ्या दिवशी सकाळीच मराठ्याला आरक्षण दिलं। फक्त उद्रेकन जाळपोळ कोणी करायचा नाही। सरकारला मी सांगितलं होतं की तुम्ही आरक्षण द्या, आम्हाला हौस नाहीये म्हणून।